मी ओमप्रकाश डोरे तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे। या ठिकाणी आज जो टॉपिक आहे तो टॉपिक मी या ठिकाणी एक्सप्लेन करत आहे। स्टेट सॉलिड स्टेट इन द सॉलिड स्टेट चॅप्टर वी हॅव डिस्कस द टाइप्स ऑफ द डिफेक्ट and the types of the defect we have discussed in the previous video. First, the point defect, line defect and the plane defect. And this the next is the first is the point defect, and this point defect there are the four types. The point defect is the four types. Number one is the vacancy defect, second is the self interstitial defect, third one is the spotty defect, and last is the Frenkel defect. And in this video we have discussed there are these four types of the defect. First one is the vacancy defect, next one is the self interstitial defect, next is the Schottky defect and Frenkel defect. First one is the vacancy defect. And how to find the vacancy in the crystal lattice and to form in the vacancy defect. In this vacancy defect, during the crystallizations of a solid, a particle in the missing form is the regular site in the crystal lattice and the missing particles to create in the vacancy. क्या होता है आता याच्यामध्ये जर आपण म्हटलं की ड्यूरिंग द क्रिस्टल्स ऑफ ए सॉलिड क्रिस्टलायझेशन, जेव्हा आपण सॉलिड पार्टिकलचं काय करतो, क्रिस्टलायझेशन करतो, देन द दिस सॉलिड पार्टिकल द रेग्युलर जी त्याची पॅटर्न्स असेल त्या रेग्युलर पॅटर्न्स पासून द पार्टिकल्स ऑफ द मिसिंग फ्रॉम इट्स इरेग्युलर साइड, ज्याची जी रेग्युलर साइड्स आहेत त्या रेग्युलर साइड्स मधून जो पार्टिकल मिसिंग असेल, अँड देन द क्रिएट अ वॅकन्सी इन दिस वॅकन्सी डिफेक्ट and to form a vacancy defect. आता याच्यामध्ये बघा की या ठिकाणी डायग्राम मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करू शकतो की या ठिकाणी हे जे पार्टिकल्स आहेत, पार्टिकल्स कसे रेग्युलर रिपीटिंग मध्ये, बट इन द वन ऑफ द पार्टिकल्स आर द मिसिंग. ठीक आहे, आता दुसऱ्या लाईन मध्ये जर बघितलं तर या ठिकाणचा जो पार्टिकल्स आहे तो काय आहे, मिसिंग आहे. आणि जो मिसिंग पार्टिकल्स मुळे या ठिकाणी क्रिएट झालेली जी वॅकन्सी आहे किंवा डिफेक्ट्स आहे, डिफेक्ट्स म्हणजे त्या ठिकाणी आपण कालच या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं होतं की वॅकन्सी डिफेक्ट अँड डिफेक्ट ऑफ इनपरफेक्शन. तर रेग्युलर रिपीटिंग पॅटर्न्स मध्ये जे काही पार्टिकल्स असतील त्याचे इरेग्युलर अरेंजमेंट्स ऑफ द पार्टिकल्स अँड टू क्रिएट ए डिफेक्ट. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतो, डिफेक्ट तयार होतो. तर या ठिकाणी रेग्युलर रिपीटिंग अरेंजमेंट्स मध्ये पॅटर्न वन ऑफ द पार्टिकल्स काय आहे त्याच्यामधून मिसिंग आहे, आणि मिसिंग पार्टिकल्स मुळे क्रिएट होणारा जो डिफेक्ट आहे त्याला म्हणतो आपण वॅकन्सी डिफेक्ट. ज्याची वॅकन्सी आहे म्हटलं का, काय आहे वॅकन्सी, हे रेग्युलर मध्ये जी काही पार्टिकल्स जे रेग्युलर मधून काय आहे मिसिंग आहे, आणि त्या मिसिंग पार्टिकल्स मध्ये क्रिएट होणारा जो डिफेक्ट आहे, दिस डिफेक्ट इज कॉल्ड ॲज द वॅकन्सी डिफेक्ट. नेक्स्ट वन इज द सेल्फ इंटरस्टेटियल डिफेक्ट. आता सेल्फ इंटरस्टेटियल डिफेक्ट म्हणजे सेल्फ पार्टिकल मुळे, स्वतःच्याच पार्टिकल्स मुळे क्रिएट होणारा जो डिफेक्ट्स आहे त्याला म्हणतो सेल्फ इंटरस्टेटियल डिफेक्ट. बघा की सम पार्टिकल्स ऑफ एन क्रिस्टलाइन elements in the solid occupied in the interstitial site and the crystal structure is called as the self interstitial defect. म्हणजे काय होतं की सम पार्टिकल, काही जे पार्टिकल्स आहेत जे क्रिस्टलाइन एलिमेंट मधले जे काही सॉलिड्स आहेत ते इंटरस्टेटियल साइड मध्ये जाऊन बसतील. जसं की या ठिकाणी रेग्युलर रिपीटिंग अरेंजमेंट्स मध्ये पार्टिकल्स आहे, पण काही जे पार्टिकल्स आहेत सेल्फ इंटरस्टेटियल पोझिशन मध्ये काय झालेले आहे, ऑक्युपाय झालेले आहे, अँड दिस the occupying this particle to create in the defect, and this defect is called as the self interstitial defect. सेकंड याच्यामध्ये बघा या डायग्राम मध्ये तुम्हाला फर्स्ट डायग्राम मध्ये रेग्युलर रिपीटिंग अरेंजमेंट्स मध्ये काय आहे पार्टिकल्स अरेंज केलेले आहे, बट वन ऑफ द पार्टिकल्स इज ऑक्युपाइड इन द सेल्फ इंटरस्टेटियल पोझिशन. ठीक आहे, ही जी आहे कोणती पोझिशन्स आहे त्याला आपण म्हणतो इंटरस्टेटियल इंटरस्टेटियल पोझिशन. ठीक आहे, तर इंटरस्टेटियल पोझिशनला यांनी काय केलेलं आहे, ते पार्टिकल ऑक्युपाय केलेले आहे, आणि त्याच्यामुळे सेल्फ इंटरस्टेटियल पोझिशन मुळे या ठिकाणी जो आपण म्हटलेला आहे सेल्फ इंटरस्टेटियल डिफेक्ट, दिस सम ऑफ द पार्टिकल्स आर क्रिस्टलाइन एलिमेंटल सॉलिड ऑक्युपाय इन द इंटरस्टेटियल साइड. कोणत्या साइडला आहे, इंटरस्टेटियल साइडला सिटिंग झालेले आहे. ठीक आहे, and this particle create is a defect. This defect is called as the self interstitial defect. आता याच्यामध्ये सेकंड डायग्राम तुम्हाला दिसत आहे. नेक्स्ट रेग्युलर
regular repeating patterns in the particle and then the one of the particles are the missing this vacancy. याच्यामध्ये काय क्रिएट झालेली आहे, एक तर वॅकन्सी क्रिएट झालेली आहे, ठीक आहे. अँड सेकंड दिस वॅकन्सी पार्टिकल्स आर ऑक्युपाइड इन द इंटरस्टेटियल साइट, ठीक आहे. कुठे ऑक्युपाइड झालेला आहे, इंटरस्टेटियल साइट मध्ये ऑक्युपाइड झालेला आहे आणि त्याच्यामुळे क्रिएट होणारा जो डिफेक्ट्स आहे त्याच्यामध्ये फर्स्ट वन अँड सेकंड वन, ठीक आहे. असे दोन टाइपचे आपल्याला या ठिकाणी काय मिळतात, डायग्राम फॉर्म करून आपण त्या ठिकाणी एक्सप्लेन करू शकतो की कोणता आहे सेम इंटरस्टेटियल डिफेक्ट अशा प्रकारे या ठिकाणी काय होतो, अरायजेस होतो. अँड नेक्स्ट इज द स्कॉटकी डिफेक्ट, ठीक आहे. कोणता आहे, स्कॉटकी डिफेक्ट. दिस इज स्कॉटकी डिफेक्ट इज an ionic solid is equal numbers of cations and anions are missing from their regular positions in their crystal lattice creating in the vacancy and to form is the Schottky defect. आता Schottky defect मध्ये काय की रेग्युलर साइड मध्ये कॅटन्स आणि anions हे दोन्ही इक्वल अमाउंट मध्ये काय असतील, मिसिंग जर असतील आणि त्याच्यामुळे क्रिएट होणारा जो डिफेक्ट्स आहे त्याला म्हणतो आपण स्कॉटकी डिफेक्ट. म्हणजे जो काही सॉलिड आहे, क्रिस्टलाइन सॉलिड आहे आणि या क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये काय आहे की आयोनिक सॉलिड, जसं एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला कोणतं, आयोनिक सॉलिड. इन दिस आयोनिक सॉलिड द इक्वल नंबर्स ऑफ कॅटन्स, ठीक आहे. आयोनिक सॉलिड म्हटल्यानंतर जसं की आपण एक्झाम्पल घेतो NaCl मॉलिक्यूल. NaCl मॉलिक्यूल्स मध्ये काय असतात की Na पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह, ठीक आहे. म्हणजे इक्वल अमाउंट्स ऑफ काय असतात, आयन्स असतात. बट दिस आयोनिक सॉलिड इन द मिसिंग काय मिसिंग आहे, कॅटन्स अँड anions आर द मिसिंग फ्रॉम देअर रेग्युलर पोझिशन. त्याच्या रेग्युलर पोझिशन मधून कॅटन्स आणि anions काय असतील, मिसिंग असतील इन द क्रिस्टल लॅटिस इन द क्रिएटिंग द वॅकन्सीज आणि त्याच्यामुळे काय तयार होते, त्याची वॅकन्सीज क्रिएट होते अँड दिस वॅकन्सी क्रिएट टू डिफेक्ट इन द स्कॉटकी डिफेक्ट. त्यालाच आपण कोणतं म्हणतो, स्कॉटकी डिफेक्ट म्हणतो. बघा या ठिकाणी निगेटिव्हली चार्ज anion अँड पॉझिटिव्हली चार्ज कॅटन in the regular repeating arrangements hai, but one of these is the negatively charged is the absent in this regular site and next one is the positive charge is the absent or the regular site and then the one negative charge and one positive charge is the absent in this the regular site or missing in this position regular position in the crystal lattice and to give the Schottky defect, ठीक आहे. आणि त्याच्यामुळे कोणता डिफेक्ट त्या ठिकाणी क्रिएटेड होतो, Schottky डिफेक्ट तयार होतो. नेक्स्ट आहे फ्रँकल डिफेक्ट, ठीक आहे. आता याच्यामध्ये फ्रँकल डिफेक्ट मध्ये जर बघितलं तर फ्रँकल डिफेक्ट कसं क्रिएटेड होतो, अरायजेस होतो. when the फ्रँकल डिफेक्ट arises when an anions and ionic compound in the missing from their regular site and the occupies in the interstitial position between the lattice point, ठीक आहे. आणि कुठे जाऊन बसतात त्या ठिकाणी, इंटरस्टेटियल पोझिशन इन द लॅटिस पॉइंट. म्हणजे लॅटिस पॉइंट मध्ये इंटरस्टेटियल पोझिशनला कोण मिसिंग असतील, जसं की anions ऑफ an ionic compound which are missing from their regular site, म्हणजे ज्याच्या रेग्युलर साइड मधून जे पार्टिकल्स काय असतील, मिसिंग असतील and interstitial positions in this crystal lattice and this defect is arises is called as the Frenkel defect. आता याच्यामध्ये बघा हे निगेटिव्ह चार्ज इज द anions, पॉझिटिव्हली चार्ज कॅटन्स, निगेटिव्ह चार्ज दिस इज द पॉझिटिव्ह चार्ज बट दिस पॉझिटिव्हली चार्ज कॅटन्स इज द मिसिंग, ठीक आहे. याच्यामधला जो कॅटन्स आहे पॉझिटिव्हली चार्ज आर द मिसिंग आहे, पण त्याच्यानंतर इंटरस्टेटियल पोझिशनला जर बघितलं तर इथं आपल्याला पॉझिटिव्हची चार्ज दिसतात. हे बघा या ठिकाणी सुद्धा काय दिसत आहे, आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज दिसत आहे. हा पॉझिटिव्हली चार्ज कुठे आलेला आहे, इंटरस्टेटियल पोझिशन मध्ये या ठिकाणी आलेला आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी जी वॅकन्सी या ठिकाणी क्रिएट झालेली आहे, ठीक आहे. तो डिफेक्ट तयार झालेला आहे. इथं वॅकन्सी आहे पण या ठिकाणी काय झालेलं आहे, इंटरस्टेटियल पोझिशन मध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे कॅटन्स आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी काय झालेलं आहे की जी रेग्युलर रिपीटिंग अरेंजमेंट्स आहे कुणाची पार्टिकलची ती झालेली आहे ब्रेक, म्हणजे ब्रेक म्हणण्यापेक्षा या ठिकाणी काय झालेलं आहे, त्याच्यामध्ये इरेग्युलॅरिटी झालेली आहे. and this irregularities of the irregularities and to create a defect, irregularities जर असेल कुणाचं पार्टिकल्स मध्ये आणि त्याच्यामुळे या ठिकाणी क्रिएट जर झालेला असेल त्याच्यामुळेच काय क्रिएट होतो, डिफेक्ट तयार होतो, ठीक आहे. डिफेक्ट अँड इनपरफेक्शन, ठीक आहे. इनपरफेक्शन म्हणजे परफेक्शन्स आहे का पार्टिकल्स मध्ये, नाही. कशामुळे परफेक्शन्स नाही आहे तर इंटरस्टेटियल पोझिशन्स मध्ये काय या ठिकाणी ऑक्युपाय झालेला आहे, वन ऑफ दी कॅटन्स म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल अँड next is the vacancy is arises in this regular site and then to form a defect is the Frenkel defect. Then the Frenkel defect is arises when the
compound is missing from their regular site in the lattice site in the occupies in the interstitial position between the lattice point, and then the form a defect is called as the Frenkel defect. अशा प्रकारे या ठिकाणी there are the 4 types on the point defect. First one is the vacancy defect, second one is the self interstitial defect, next one is the Schottky defect and the Frenkel defect, and this the 4 types is the very important to the board exam. and याच्यावरती सुद्धा आपल्याला क्वेश्चन्स विचारलेले आहेत 1 मार्क्ससाठी, ठीक आहे. तर हे इम्पॉर्टन्स आपल्याला नोट डाऊन करून ठेवायचं आहे. थँक्यू. नेक्स्ट याच्यामध्ये आपण बघू, ज्याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं कोणतं नॉन स्टॅच्युमेट्रिक डिफेक्ट, त्याच्यानंतर स्टॅच्युमेट्रिक डिफेक्ट अँड एक पुन्हा एक डिफेक्ट बघितलेला होता त्याच्यामध्ये. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की इम्प्युरिटी डिफेक्ट बघितलेला होता, सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी अँड मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट, हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू. थँक्यू.